सो हाय गाईज, वेलकम बॅक टू द अमूल व्लॉग्स गाईज. सो आज चाललो आहे आम्ही दीदीचं गिफ्ट आणायला गाईज. सो आता जायचं आहे शिक्रापूरला रक्षाबंधनला गाईज. तो आज आहे रक्षाबंधन. सो सगळ्या माझ्या बहिणींना, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सो सॉरी गाईज, सो येऊ शकलो नाही. आज सगळीकडे येणं एवढं इम्पॉसिबल नव्हतं. सो मंजू, वैशू, सो उद्या नक्की येणार आहे गाईज. परत माझी मुंबईची दीदी झाली, परत तनू, प्रज्ञा. सो खूप मिस करतो यार तुम्हाला. पण नक्कीच भेटू आपण, बघू नेक्स्ट, नाही तर नेक्स्ट मंथमध्ये तर येणारच आहे मी मुंबईला. सो तेव्हा आपली भेट होईल आणि तेव्हा आपण करू रक्षाबंधन साजरा आहे. सो थँक्यू, एवढंच बोलणार आहे. सो रक्षाबंधनच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा. सो चला गाईज, निघूया आता, गिफ्ट घेऊ आणि मग मावशीच्या घरी पण जाऊया. सो चला कंटिन्यू, चलो गाईज, बाय बाय. सो चला गाईज, आलेलो आहे आणि आता दिदीच्या शॉपिंगसाठी. आता दिदीला घ्यायला आलो आहे रंकात ज्वेलर्समध्ये आहेच. तेव्हा चाललं आता, जरा घेतो दीदीसाठी शॉपिंग करतो गायच. आमची मावशी सगळे आलेले आहे गायच. आता दीदीसाठी शॉपिंग करतो, कंटिन्यू करा गायच. चला गायच, फायनली पोचलेलो आहे मावशीच्या घरी गायच. आत्ताच जरा निघतो, आता आलो मावशीच्या सोसायटीत ते गायच. चला आता जाऊया मावशीच्या घरी. दीदी बसली गायच वाट बघत. उप्प्या मावशी बसलेली आहेच आतमध्ये. हे मावशीचं घर आहेच, बघू शकता आहेच मावशीची सोसायटी. बघा आमची दिदी, हे बघायचं आमची दिदी काय काम करते. मामी, मम्मी, मावशी, आमची पिंटी मावशी. हे बघा मावशी लॉक चालू आहे. मावशी ब्लॉग चालू आहे. तो फेमस होणार बघा. चला आता जरा फ्रेश होतो. बेडरूम आहे गायच, एकदम निवांत चिल रूम आहे गायची बेडरूम. आमची जे आता अजून एक रूम आहे गायच. लय गरम झालंय. आता जरा ओकेमध्ये आवडतो. चलो गायच बाबा. सो चला गायच, आता चाललोय घरी. दादा पण आला, दादाला आलतो घ्यायला. दादाला पिकअप केले, आता पाव पण घेऊन चालले. आज दीदीने बनवले आहे पावभाजी गायच. तो रक्षाबंधन निमित्त आज हे शिक्रापूर आहे ॲक्च्युली. आज शिक्रापूरला राहते माझी दीदी. ॲक्च्युली ती डॉक्टर आहे. आणि हा दादा सिद्धार्थ दादा. चला गायच, आता घरी जाऊन मस्त गरमागरम पावभाजी खावायची. आमचे सगळे आणले, सगळे भाव. आमचा मोठा दादा सिद्धार्थ दादा, यांच्यासाठी आम्ही मुलगी बघण्यात येत आहे. जर तुमच्यात दिसली कुठली पुणे विण्यातली शेजारची बघू नका फक्त तर नक्की सांगा. आणि आमचे कृष्ण माळोदकर ये आत्ता गुजरातला शिफ्ट होणार आहे लवकरच. पार्सल गुजरातला टाकायचं आहे. तुम्हाला पण टाकाय आणि मग चेक करा, वाटणार नाही यांचं तोंड बघून यांच्या अकाउंट मध्ये एवढं. हे साला पोळ खोल राहील. काहीच काय नाही आमच्या मम्मीकडे. आमची मम्मी एकदम शांत आहे. आमची मम्मी एकदम शांत आहे, पैसा नाही दाखवत आमची मम्मी. स्वयंपाक अजून चालू आहे. स्वयंपाक चालू आहे आमचं. हे बघा आमची दीदी अजून रेडीच नाही झाली रक्षाबंधनसाठी. काम करायला आवडायचं. आता झालंय आवरून जायचं. सो आता रक्षाबंधन चालू होते आज. कृष्णा, आमची दीदी झाली रेडी. आत्ता टाइम भेटलेला आहे तिला. मावशी, चला आता रक्षाबंधन चालू होते. हे कोण बसते पहिले बस. बसायचं आहे का? बस. फोटो नाही क्लिअर. काय केले सगळे मामा, मामी आणि मम्मी. मेन आमचे मेन सूत्रधार आमची मामी मम्मी. चेक दिलेला आहे 2 लाख रुपयाचा. प्लॅटिनमची राखी
असा ड्रेस घालायचा मावशी घालायची. आता बसले आम्ही भाजीसाठी. पंगत बघा. मस्त बटर पाव मस्का पाव चीज पाव पावभाजी पाव. आमच्या दीदीने भाजी केली. आमच्या दीदीची आजची भाजी आहे आज रक्षाबंधनच्या दिवशी. चोंगो मोंगो. मावशी हे भाजी कशी झाली? भारी झाली ना भाजी? हे आमचे काका कात्रज वरून आले गाडी घेऊन. कात्रजचे डॉन. चला चला फायनली झालेलं आमचं रक्षाबंधन. हे आमची दीदी. दीदी कसं वाटलं तुला? बघा आमच्या दीदीला गिफ्ट दिलेलं आहे गोल्ड रिंग. प्लॅटिनमची कुठे? प्लॅटिनमची कुठे? माझी अंगठी कुठे? हे अंगठी कुठे? जाऊन दे नंतर. चला ए रांजणगाव चला चला चला. हा एक आहे आमची. चला दीदी बाय बाय. मावशी दादा हे आमचे काका कात्रजचे काका आहे. कात्रज मध्ये काय मॅटर झाणार? कॉन्टेंट टाका. एक फोन मनसे अध्यक्ष. हे चला हे आमचे काका. मम्मी मामी. चला बाय बाय मामी. मावशी कुठे गेली? मावशी गायब. हे मावशी बाहेर आहे. चला ये चला चला गाईच. फायनल झालं रक्षाबंधन. हे चला ये मावशी. चल मावशी बाय बाय. चला ये चला. चला चला चला. टाइम खूप झालाय. चला गाईच लवकर चला आता. आता डायरेक्ट दीदीच्या बड्डेला. 14 तारखेला दिदीचा बर्थडे. हा विश करा सगळ्यांना. ऍड्रेस कशाला सांगतोय? ऍड्रेस नाही चुकीचा ऍड्रेस आहे. झालेलं गाईज फायनल रक्षाबंधन. अब गो टू होम. ए गाडी कुठे आहे? येतो मम्मी. इकडे काय बाय 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 बाय. चला चला चला. गुड नाईट. गुड नाईट. चला गाईज झालेलं फायनली. चला गाईज आता जाऊया घरी. चार दिशाओं जैसी